नमस्कार. मी स्वामी सरस्वतीनंद शंकराचार्य सरस्वतीनंद मठ सांगली येथून पुन्हा एकदा आपल्याला ऋषी पंचमीची माहिती देण्यासाठी मी आलो आहे. चला तर जाणून घेऊया ऋषी पंचमी हे व्रत का केलं जातं, कुणी केलं जातं आणि ते कसं करायचं असतं. ऋषी पंचमीचे व्रत कुणी करावे तर प्रत्येक स्त्री पुरुषांनी ज्यांची लग्न झालेली आहेत तर संपर्क दोष नष्ट होण्यासाठी आणि रजस्वला दोष नष्ट होण्यासाठी हे व्रत केलं जातं. हे व्रत याचं फळ काय मिळतं तर रजस्वला झाल्यानंतर जे काही आपण करतो तर त्याचं निराकरण करण्यासाठी हे व्रत केलं जातं. असं म्हटलं जातं की वृत्रासुराचा वध केल्यानंतर बऱ्याच दानवांचा, जे पुण्यकर्म करणारे सुद्धा दानव होते, त्यांची हत्या झाली आणि त्यामुळं ब्रह्महत्येचा दोष निर्माण झाला. हा दोष नष्ट कसा करायचा म्हणून त्याचे 4 विभाग केले गेले आणि त्या 4 विभागांपैकी एक भाग हा स्त्रीनं घेतला आणि तेव्हापासून रजस्वला होण्याची प्रथा सुरू झाली. त्यातून तिला वरदानही मिळालं आणि तो दोष तिनं घेतला, तो लपवला आणि रजस्वला व्हायला लागली. आणि म्हणूनच रजस्वला झाल्यानंतर आपण देवांना स्पर्श करू नये, मंदिरांमध्ये जाऊ नये किंवा देवांची पूजा करू नये. लांबून जे काय केलं जातं, जे देवांच्या साहित्यांना स्पर्श न करता जेवढं काही आपल्याला लांबून नामस्मरणाने हे करता येईल तेवढंच आपण करायचं असतं असं म्हटलं जातं. तर हा दोष आणि त्याच्यामध्ये होणारी आपल्याकडूनची कृत्य, आता आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तर रजस्वला झाल्यानंतर जे पाळलं जातं पूर्वीसारखं तशी पाळणूक कुठलीही आत्ता होणं शक्य नाहीये किंवा केली जात नाहीये. आणि म्हणूनच दुसरे दोष निर्माण होत आहेत आणि याचं निराकरण करण्यासाठी म्हणून अरुंधती मातेनं एक आपल्याला राजमार्ग निर्माण करून ठेवलेला आहे, तो म्हणजे सप्तऋषींची पूजा. सप्तऋषी कोण तर ब्रह्मदेवाचे 7 पुत्र महत्वाचे आहेत. तेही कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी आणि वशिष्ठ ऋषी असे हे 7 पुत्र. आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं निराकरण सांगितलेलं आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण ऋषी पंचमी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या दिवशी ऋषी पंचमीला आपण त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे. याचं फळ काय तर जी कालवाकालव केली जाते त्या कालवाकालव केलेल्या दोषापासून मुक्तता हे त्याचं फळ आहे. हे खूप प्रभावी आहे. प्रत्येक विवाह झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषांनी हे व्रत करावं. हे व्रत 7 वर्ष कंटिन्यू करायचं असतं आणि 8व्या वर्षी त्याचं उद्यापन करायचं असतं. हे व्रत कसं करायचं असतं तर वाहत्या पाण्यामध्ये स्नान करायचं असतं. प्रत्येक गावाला नदी असते असं नाहीये, तर नदीमध्ये स्नान केलं जातं किंवा समुद्रामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये स्नान केलं जातं. स्नान करत असताना आघाड्याचं महत्व जास्त आहे. आघाड्याच्या काड्या 32 काड्या तोंडामध्ये धरायच्या असतात आणि गंगेचं स्मरण करून आपण स्नान करायचं असतं. या आघाड्याच्या काड्यांनीच दात घासायचे असतात आणि गंगेचं स्मरण करून आपण पूजापाठ सुरू करायचे असते. यामध्ये खायचं काय असतं तर खायला परड्यातलं सगळं चालतं. जिथं बैलाचा कष्ट नाहीये, बैल कष्ट करून जे उगवलेलं आहे त्याच्यापासून आपल्याला जे उत्पन्न झालेलं आहे ते खायचं नसतं. परड्यातलं चालतं, रेड्याच्या कष्टाचं चालतं किंवा जिथं बैल काम करत नाहीये अशा कोणत्याही भूमीमध्ये येणारे जे धनधान्य आहे ते कोणतंही धनधान्य तुम्ही खाऊन करू शकताय. हे घरी आल्यानंतर तुम्ही स्नान करून घरी आल्यानंतर पूजा मांडायची असते. पूजा अगदी साधी सोपी असते. चौरंगावरती कापड अंतरून तांदळाच्या 9 राशी करायच्या असतात. पहिल्या राशीवरती गणपती बाप्पा बसणार आहेत, तर बाकीच्या 7 राशींवरती 7 सुपाऱ्या आपण 7 ऋषी म्हणून ठेवणार आहेत. तर 8वी सुपारी ही अरुंधती मातेची असणार आहे. यांना ज्या आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्याच पत्री आपण अर्पण करायचे आहेत. मात्र त्यामध्ये आघाड्याचं पान असायला पाहिजे. आणि नैवेद्य तुम्ही कोणत्याही धूत, शुभ्र वस्त्र किंवा शुभ्र गोष्टींचं तुम्ही तिथं नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्हीही दिवसभर शुभ्र अशी वस्त्र परिधान करायचे. आणि अशा पद्धतीनं हा पंचमीचा दिवस, ऋषी पंचमीचा दिवस, ऋषींची काही चरित्र एखादा असेल तर तुम्ही स्मरण करायला हरकत नाहीये. मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ऋषी पंचमीची स्टोरी दिलेली आहे, पूर्णपणे माहिती दिलेली आहे, ती वाचून एकदा घ्या.
खूप मोठा व्हिडिओ व्हायला नको म्हणून मी या गोष्टी तुम्हाला कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. चला तर मग आपण सगळेजण या दोषाचं निराकरण करूया. अगदी आनंदानं आणि हसत खेळत हे व्रत होण्यासारखं आहे. 7 वर्ष गेलेली कळणार नाहीत. आयुष्यात येऊन एकदा तरी तुम्ही हे व्रत करावं आणि तुमच्या हातून कळत नकळत घडलेली ही जी पापं असणार आहेत तर त्याचं निराकरण तुम्ही करून घ्यावं. नमस्कार. सर्वांना ऋषी पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.